अंबादास दानवेंच्या निलंबनाच्या फेरविचाराबद्दल उद्या होणारा निर्णय जाहीर। देवेंद्र फडणवीसांची माहिती, निलंबनाचा कालावधी कमी होण्याची शक्यता। एकाच घरातल्या 2 महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार। देवेंद्र फडणवीसांची विधानसभेत माहिती, पैसे उकळणाऱ्यांवर कारवाई होणार। शिंदे फडणवीसांचा इशारा। लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार 50 कोटी खर्च करून निवडून आले। जितेंद्र आव्हाडांचा विधानसभेत आरोप, भाजपकडून आक्रमक प्रत्युत्तर। नवाब मलिकांच्या उपस्थितीवरून महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता। मलिकांच्या उपस्थितीमुळे त्रास होतो का? अजित पवारांचा सवाल, तर फडणवीसांच्या भूमिकेत बदल नाही, सरनाईकांचं मत। शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर आणि ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या गुप्त बैठक। अब्दुल सत्तारांच्या मुंबईतील घरामध्ये गुप्त चर्चा। महायुती सरकारकडून 1,08,000 पदांवर भरती प्रक्रिया सुरू। 70,000 जणांना नियुक्तीपत्र प्रदान। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळात माहिती। परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी याच अधिवेशनामध्ये नवा कायदा आणणार। फडणवीसांची विधान परिषदेत घोषणा। आषाढी वारीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या आणि येणाऱ्या वाहनांना टोल माफी। आजपासून 21 जुलैपर्यंत सवलत लागू। मुंबईतील आचार्य मराठे कॉलेजमधील जीन्स टी शर्ट बंदीचा मुद्दा विधानसभेत गाजला। कॉलेजनं तालिबानी फतवा मागे घ्यावा, प्रताप सरनाईकांची मागणी। मुंबईच्या अपुऱ्या पाणीपुरवठ्याबाबत विधानसभा अध्यक्षांनी बोलावली तातडीची बैठक। संबंधित मंत्र्यांमार्फत पाणीपुरवठ्याची माहिती देण्याचे बीएमसीच्या जल अभियंत्यांना निर्देश। हाथरस चेंगराचेंगरीला सत्संग सेवेकरी जबाबदार असल्याचा ठपका, पण एफआयआर मध्ये भोलेबाबाचं नाव नाही। चरण धूळ घेताना चेंगराचेंगरी। टीम इंडियाचं उद्या मुंबईमध्ये जंगी स्वागत करणार। नरिमन पॉइंट ते वानखेडे स्टेडियम पर्यंत ओपन बसमधून व्हिक्टरी मार्च काढणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।